नमस्कार लाडक्या बहिणींनो, ऑफिशियली 2 बातम्या आज आपल्याकडे आलेल्या आहेत लाडक्या बहिणीसंदर्भात. एक म्हणजे आपला ऑगस्टचा हप्ता कधी येणार आणि दुसरी गोष्ट पूर्णच्या पूर्ण तुमच्यासाठी मी अंगणवाडीतही सेविकाचा इंटरव्ह्यू आणला आहे. काय विचारत आहेत, काय विचारणार नाहीत, कशा पद्धतीने लोकं त्यांना सपोर्ट करतात, कशा पद्धतीने लोकांना त्या काय-काय पाठवतात आणि त्यांच्याकडून मेन सरकारकडे काय जात आहे. ही जी माहिती आहे अंगणवाडी सेविका ताईने जी आहे एका वृत्तवाहिनीला एका जे आहे टीव्हीच्या मोठ्या न्यूज चॅनलला दिलेली होती. ती जशाला तशी डिकोड करून मी तुमच्यासाठी आणली, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, की तुम्हाला ज्या अंगणवाडी सेविका आहेत काय विचारू शकतात, काय नाही आणि त्यांना कसं कोऑपरेट करायचं. यासोबतच जे आहे मी पहिली बातमी देणार आहे, ती म्हणजे आपल्या पैशासंदर्भातली आणि पैशासंदर्भातली जी बातमी आहे ती मेन काय आहे तर ऑगस्टचा हप्ता. ऑगस्टच्या हप्त्यासंदर्भात वेगवेगळ्या बातम्या प्रसार माध्यमातून किंवा वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरून जे आहेत चालू आहेत. हे आपल्यालाही ऐकायला भेटत होतं, की असं होईल, तसं होईल किंवा सणासुदीचा लवकर येईल वगैरे, वगैरे, वगैरे. मात्र यातील कोणतीही गोष्ट अद्यापही घडली नाही. कशी घडली नाही? तर काय असतं बघा, ऑगस्टचा हप्ता द्यायचा असेल तर पहिले जी-आर काढावा लागतो. जी-आर पैशाचा निघतो. अद्यापही एकही जी-आर आलेला नाही. म्हणजेच काय शासन निर्णय आलेला नाही. जोपर्यंत शासन निर्णय निघत नाही त्याच्यानंतर निधी मंजूर होतो. निधीसुद्धा मंजूर झालेला नाही. त्याच्यामुळे ऑगस्टच्या हप्त्याबद्दलची जेवढी काही चौकशी असेल तुमची, तेवढी जी आहे मी तुम्हाला आजच क्लिअर करतो. अद्यापही जी-आर निघाला नाही. अद्यापही जी-आर निघून पैसे मंजूर झाले नाहीत. त्याच्यामुळे एका दिवसात होऊ शकतात, 10 दिवसात होऊ शकतात, कधी होऊ शकतात सांगता येत नाही. मात्र अद्यापही झालं नाही. तर ही सगळ्यात मोठी अपडेट आहे. बघा, आता दुसरी गोष्ट म्हणजे एक रविवारच्या अगोदर हे होईल असं वाटत पण नाहीये. बघू पुढच्या महिन्यात किंवा 31 तारखेच्या नंतर काय होऊ शकतं तर बघू. बघा आता मेन काय एक तर अपडेट दिली, दुसरी अपडेट बघा अंगणवाडीत सेविकांची जी इंटरव्ह्यू आहे ते बघा काय म्हणतात ते. विधानसभेच्या अगोदर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आणि ही योजना आजही चालू आहे. मात्र या योजनेमध्ये वेळोवेळी जे आहे काही बदल केले जात आहेत. ते लाडक्या बहिणीचे जे आहेत ते अंगणवाडी सेविकामार्फत सुरू आहे. नेमका ते सर्व्हे कसा जे आहे तर कुठल्या पद्धतीने सुरू आहे. आपण या सर्व अंगणवाडी सेविका या ठिकाणी जमल्या आहेत. तर त्यांच्याकडून माहिती घेऊया. सर्व्हे करण्याचे आदेश कोणी दिले? आता सर्व्हे कशाचा केला जातोय? नेमका नमस्कार. जे काही आहेत ते बिचारे ज्यांचे ज्यांचे इंटरव्ह्यू घेतला ज्यांनी त्यांचे नाव आहे जिल्हा हिंगोली आहे. बघा सर्वेचा सगळी माहिती जी आहे ती अंगणवाडी सेविकांना विचारत आहेत आणि अंगणवाडी सेविका उत्तर देत आहेत. तर मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो. बघा, सेविका म्हणून कार्यरत करते. आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्वे हा आमच्या ऑफिसकडून म्हणजेच ICDS विभागाकडून बघा, बऱ्याच लाडक्या बहिणी कमेंट करत आहेत, की आम्हाला अंगणवाडी सेविका जे आहेत म्हणत आहेत, आमच्याकडे फॉर्मच नाहीत, आमच्याकडे तुमचं हेच नाही. अरे कसं नाही? वरून गव्हर्नमेंटनं सांगितल्यावर कसं शक्य आहे? बघा, विभागाकडून करण्यास सांगितण्यात आलेले आहे. कोणता विभाग आहे तर मी तुम्हाला तीही स्पष्ट करतो. सेविका बघा ICDS बघा हे ICDS कोणता विभाग असेल याची माहिती काढावं लागेल. मात्र हा विभाग आहे. विभागाकडून करण्यास सांगण्यात आले आहे. गेले 3 दिवस झाले आम्ही हा सर्व्हे करतोय. त्यामध्ये आम्हाला आमच्या ऑफिसकडून याद्या पुरवण्यात आल्यात आणि जे पात्र किंवा अपात्र लाभार्थी आहेत त्यांची छाननी करण्यास सांगितली. म्हणजेच एक रॅशन कार्डमध्ये तिघे किंवा 4 महिला असतील किंवा 65 वर्ष झाली असतील किंवा 21 वर्षाच्या आत त्यांनी फॉर्म भरलेला असेल, अशांनी आम्हाला माहिती पुरवण्यास सांगितली आहे आणि त्या प्रकारे आम्ही करत आहोत. बघा, व्यवस्थित जे आहे त्या महिलेने सांगितलं आहे, की आम्हाला काय-काय माहिती सरकारला पुरवायची आहे आणि सरकारने आम्हाला काय-काय विचारलं आहे. एका घरात 3-4 जण आहेत का? किंवा वय आहे का 65चं किंवा कोणी 21च्या आधीच जे आहे माहितीची म्हणजे योजना भरलेली आहे का? या सगळ्या माहिती ज्या आहेत आम्हाला गव्हर्नमेंटला पोहोचवायच्या आहेत. बघा, पण आहोत तुम्ही हे सगळी माहिती नेमकी अ, काय विचारता, नेमकी त्यांच्याकडून काय घेता आणि तुमच्याकडे मेन म्हणजे काय, तुमच्या ऑफिसला काय पाठवता? ह्यामागे आम्ही लाभार्थ्यांच्या घरी जेव्हा जातो, तेव्हा लाभार्थ्याला विचारतो, की
तुम्हाला लाभ मिळतोय किंवा नाही. तर आम्ही ह्या गोष्टी काय म्हणायच्या अगोदर तेच लोकं आम्हाला सांगतात, की आम्हाला जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत होते, ₹15,000 ते आमचे बंद झाले आहेत. तुम्ही जे सर्व्हे करत आहेत किंवा म्हणजे जे सर्व्हे करत आहेत, तुमच्या हातात जे सर्व्हे आहे आमचे चालू होणार आहेत का? किंवा बंदच राहणार? कधी चालू होणार आहेत? कधीपर्यंत आम्हाला सांगा. म्हणजेच काय तर अंगणवाडी सेविकांना सुद्धा गेल्या महिला प्रश्न विचारत आहेत, की बाबा आमचे पैसे चालू होणार आहेत का नाही ते सांगा एकदाचं काय आहे ते. त्याचा लाभ मिळणार खरं तर तुम्ही ग्रामीण भागात जाता हे सांगतायत, की बाबा लोक आम्हाला विचारतात बंद झालेली चालू कधी होणार? मग ते चालू आहेत ते बंद होणार का? म्हणजे काय तर चालू आहे ती सुद्धा बंद होणार का? असं बाया विचारत आहेत. का नेमकी समस्या काय आहे ते ग्रामीण भागात गेल्यावर ग्रामीण भागात तर आम्हाला खूप समस्या येतात. सर कारण ज्या घरी आम्ही सर्व्हे करायला जातो त्या घरी आम्हाला म्हणतात, की "आण आमचे पैसे." ताई तुम्हीच बंद केली किंवा तुम्हीच बंद करणार आहात. बघा म्हणजे अंगणवाडी सेविकांना सुद्धा हे सोडत नाहीत आणि म्हणत आहेत, की तुम्हीच योजना बंद केली आणि तुम्हीच करणार आहात. ज्याच्यामुळे आमचे खूप भांडण होतात, मारामारीवर येतात लोकं. त्यामुळे आम्ही हे सर्व्हे करू शकत नाहीत कारण सर्व्हे करायला आमचा नकार नाही. पण हे वादविवाद भरपूर होतात. ही व्यथा अंगणवाडीताई सेविकांची आहे. बघा, अंगणवाडीताई सेविकांना सुद्धा सर्व्हे करताना किती अडचणी येत आहेत. जणू काही लोकांना असं वाटतं, की ह्यांनी मुद्दामून खुन्नशीपोटी यांचा फॉर्म जे आहे बाद केला. आता अंगणवाडीताई सेविकाचा रोल काय आहे? तर फक्त सरकारने दिलेल्या याद्यावरून कोण पात्र, कोण अपात्र याची चौकशी करून तो डाटा सरकारला देणे. बस यानंतर मात्र बिचारे ताईचा काही रोल आहे का? कोणता नाव व पत्ता माहीत नसतं, काही नसतं, तरी त्याचे कामं करतात त्या. मात्र तुम्ही जर असा सपोर्ट केला नाही तर मग अवघड होईल. असे चाललेले आहे ज्यामुळे शासनानं खरं तर आमच्याकडे सर्व्हे देऊनच देऊ नये. आमच्या संघटनेचा पहिलाच आमचा बहिष्कार आहे सर. आम्ही निवेदनसुद्धा शासनाला दिलेले आहेत, पण त्या निवेदनावर आता आम्हाला ऑफिसनं बोलावलं तर आम्हाला ऑफिसला जावं लागतं आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला ते आमच्या सुपरवायझरनं सांगितलं ते आम्हाला करावं लागतं. नाही म्हणून असं म्हणता येत नाही. म्हणजे काय ऑफिसची मजबुरी असते त्याच्यामुळे या गोष्टी करावंच लागतात कारण शासनाच्या गोष्टी आहेत. कितीही मनात आलं तर नाही म्हणता येत नाही. पण आमच्या संघटनेचा पूर्णपणे विरोध आहे. खरं तर संघटनेचा हा सर्व्हे करण्यासाठी विरोध आहे असं सांगतात. नेमका विरोध कशामुळे आणि काय विरोध आहे नेमकं बघा. कामाचा विरोध आहे. बघा, नाही काम तर आम्ही करतोच आमच्या लेव्हलला ICDSद्वारे जे आहे ते ऑफिस जे पहिले सांगितलं होतं आम्हाला सोपविण्यात येतात. आम्ही काम करतोच. पण जे काम काय आहे ते ऑनलाईन काम आहे. ते ऑनलाईन फॉर्म भरूनच घेतले. ते ऑनलाईनद्वारे ऑनलाईनच काम केले पाहिजेत. आम्ही गेल्यावर मग आधार कार्ड, मग तुमचे रॅशन कार्ड द्या. मग एखादी बाई म्हणते आमचं नाही वेगळे-वेगळे, अलग-अलग राहतो पण राशन कार्ड एकच आहे. बरं, माझं नाव कट करू नका म्हणजे कसं त्यांना काय वाटतं, की आम्ही जर आधार कार्ड किंवा रेशन कार्ड मागायला गेलो तर त्यांना वाटतं आम्ही त्यांचं नाव कट करत आहोत तर. म्हणजे काय तर बरोबर आहे त्यांना भीती वाटत असते बायांना, की ह्याच सगळं करणार. त्यासाठी आम्हाला ते काम जे आहे करण्यास देऊ नये. आमचा नकार आहे सर हे काम करण्यास. कुठेतरी आरोप आहेत ते आमच्यावरती लागतात. आम्हाला ते काम करण्यास देऊ नये. ऑनलाईन पद्धतीने भरणा केला आहे. ऑनलाईन पद्धतीने सर्व्हे करा अशी मागणी केलेली आहे. तर प्रत्येक घरात सून असेल, नातू सून असेल तर त्यांना लाभ मिळाला जातो. मात्र तुम्ही सर्व्हे केल्यानंतर नेमकं याचं काय मग लाभ बंद होणार की कसा सवाल तुम्हाला जे आहे तिथल्या महिला करतात. नेमक्या समस्या आहेत मॅडम. आमचं लाभ बंद होणार का? तुम्ही कशासाठी आलात हे रेशन कार्ड कशासाठी मागायलात? असा आम्हाला एक ना एक प्रश्न विचारतात आणि ते म्हणतात, की तुमच्या जवळचे थोडेसे पैसे द्यायचे तर शासनाचे पैसे माझे बंद करू नका. सासू म्हणते, सुनबाई म्हणते, माझे बंद करू नका. बघा, म्हणजे लाडक्या बहिणीला किती समस्या होत आहेत. बघा, माझे बंद करू नका. कधी मिळणार आता हे आमचे बंद झालेले पैसे आम्हाला विचारतात. यानंतर कामावर आम्ही गेले नाही 5-7 दिवस झाले. सर्व्हे करून परेशान झालो आहोत. रोजचे काम आणि जास्तीत जास्त हे काम संघटनेचा अंगणवाडी सेविका महासंघ आमच्यासाठी आहे. ICDS निवेदन दिले आहे, पत्र दिले आहे. तरी पण आम्हाला हे काम त्यांनी लादलेले आहे बरं का. नेमका शासनाचा अनुभव काय आहे? तुम्ही ज्यावेळेस सर्व्हे करता त्यावेळेस सासूबाई मला वाटतं पण पैसे यावं सुनबाईला वाटतं.
म्हणजे काय तर एकाच घरात दोघाला वाटतं की मला यावं पैसे, मला पैसे यावे. सुनेचा अगोदरच घरात जमत नाही आणि त्याच्यात लाभ नाही. तर मग आता हिला आला तर तिला जळण, तिला आला तर हिला जळण होती. मग दोघी मग दोघी जे आहेत सासू-सुना भांडायला लागतात. अशा पद्धतीने त्यांनी जे आहे सांगितले. बघा, वादाला बळी जे आहेत आम्ही ठरतो. प्रतिक्रिया सर्व अंगणवाडी सेविका महिलांनी दिलेली आहे. बघा आता हे कॅमेराचं वगैरे जे काय आहे ते तुमच्यासोबत जे आहे मी अ, सगळा डिकोड करून आणलेला होता. जशाल तसा इंटरव्ह्यू. बघा जितकं सोपं अंगणवाडी सेविकांचं जीवन वाटतं तेवढं सोपं नाहीये. म्हणून लाडक्या बहिणींनो, आपण कामाशी काम करू. सरकारनं त्यांना जे आहे अंगणवाडी सेविकाताईला जे आहे नेमलं आहे. त्याच्यामुळे त्या काही मनाने आल्या नाहीता किंवा तुम्हाला जे आहे त्या कपातही करणार नाहीता. कोण कुठली अंगणवाडी सेविका तुमच्या परिचयाची नसते किंवा तुमच्याशी खुन्नस काढेल असं देणं-घेणं नसतं. त्या फक्त ते सरकारनं जी यादी दिली ती यादी घेऊन आलेली आहेत. काम त्यांच्या मर्जीच्या विना काम चालू आहे, पण त्या करत आहेत. मात्र त्यांना सहयोग करा. स्वतःला पात्र करून घ्यायची ही संधी आहे. ते जे सांगतात ती माहिती व्यवस्थित द्या. आणि ही होती अपडेट, एक छोटीशी. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.